नमस्कार बालमित्रांनो, आज आपण गणितीय विषयातील भागाकार या घटकाबद्दल थोडीशी माहिती बघणार आहोत। आज आपण पूर्वतयारी बघणार आहोत आणि दुसऱ्या भागामध्ये आपण पूर्णपणे भागाकार कसा करायचा शिकणार आहोत। संजू आणि राजू या दोघांना आईने 6 गोळ्या दिल्या, त्या समसमान वाटायच्या आहेत, तर प्रत्येकाला किती गोळ्या मिळतील। 2 मुलं आहेत आणि या 2 मुलांना आईने 6 गोळ्या दिल्यात आणि त्या दोघांना वाटायच्या आहेत, पण कशा वाटायच्या आहेत, त्या दोघांनाही त्या समसमान वाटायच्या आहेत। त्यामुळे मग त्या कशा वाटता येतील, प्रत्येकाला किती गोळ्या मिळतील, हा प्रकार आपल्याला बघायचा आहे। बघा, डावीकडे संजू आहे, संजूला मिळालेल्या गोळ्यांची संख्या किती आहे बघा 3, आणि राजूला मिळालेल्या गोळ्यांची संख्या किती आहे बघा, ती सुद्धा संख्या आहे 3। आता हे आलं कसं, हे 3-3 वाटणी केली कशी। बघा, एकूण गोळ्या किती होत्या, आणि प्रत्येकाला मिळालेल्या गोळ्या किती आहेत। एकूण गोळ्या किती होत्या, एकूण गोळ्यांची संख्या होती 6 आणि प्रत्येकाला किती गोळ्या मिळाल्या, प्रत्येकाला मिळालेल्या गोळ्यांची संख्या आहे 3। याच पद्धतीचं आणखी एक उदाहरण आपण बघूया। बघा, आता इथं काही मुला-मुलींची चित्र काढली आहेत, एकूण किती जण आहेत ते मोजा आणि दाखवलेले पेरू सर्व मुलांना समान वाटा। बघा, आता आपल्याला काही मुलांची चित्र दिसतील, आपल्याला ती मुलांची संख्या मोजावी लागेल, मग दिलेल्या पेरूंची संख्या मोजावी लागेल आणि मग त्यांची आपल्याला समान वाटणी करायची आहे, समान वाटणी करावी लागेल। भागाकार याचा दुसरा अर्थ समान वाटणी करणं असं सुद्धा असतो। बघा, इथं मुलं दिसत आहेत, मुलांची संख्या आहे 4, पेरू किती आहेत आपण बघूया, पेरूंची संख्या आहे 8, आणि मग हे पेरू आपल्याला या मुलांना समसमान वाटायचे आहेत। पहिल्यांदा आपण मांडून घेऊया एकूण पेरू किती आहेत। आता या मुलांची नावं पुस्तकांमध्ये आपल्याला दिलेली आहेत, ती आपण इथं या तक्त्यामध्ये आडव्या मांडून घेऊया। पहिली मुलगी आहे सुमा, राजू, मीना आणि अंशू, 3 मुली आणि 1 मुलगा आहे। एकूण पेरूंची संख्या आहे 8, आणि मग जर आपण वाटायला गेलो तर सुमाला 2, राजूला 2, मीनाला 2 आणि अंशूला 2 असे प्रत्येकाला 2-2 पेरू मिळतील। बिस्किटांच्या पुड्यात 12 बिस्किटे आहेत। राजू, संजू आणि अनिता या तिघात त्यांची समान वाटणी करायची आहे। बिस्किटांच्या पुड्यामध्ये 12 बिस्किट आहेत आणि 3 मुलं आहेत, राजू, संजू आणि अनिता। आपण ही मांडणी आतापर्यंत 2 उदाहरणामध्ये आपण अंदाजे म्हणण्यापेक्षा संख्या छोटी असल्यामुळं प्रत्येकाला 2-2, प्रत्येकाला 3-3 अशी वाटणी केली आहे। आता मात्र आपल्याला प्रत्यक्ष हे वाटायचं आहे, कसं वाटायचं ते बघूया, कशी वाटणी आपण करतो ते बघूया। डावीकडे 3 मुलं आली आहेत, राजू, संजू आणि अनिता, आणि उजवीकडं ही 12 बिस्किट आहेत। आपण याची पहिल्यांदा मांडणी करून घेऊया। लक्षात घ्या, हे तुम्हाला मांडणी करायची नाही आहे, तुम्हाला समजावं म्हणून हे आपण तुम्हाला सांगतो आहे। एकूण बिस्किट, उजव्या बाजूला मुलांची नावं लिहून घेऊया, राजू, संजू आणि अनिता। एकूण बिस्किटांची संख्या आहे 12, आपल्याला प्रत्येकाला वाटायचं, त्यामुळे प्रत्येक बिस्किटापासून, पहिल्या बिस्किटापासून आपण सुरुवात करूया। पहिलं बिस्किट आपण कोणाला देणार, राजूला देणार, दुसरं बिस्किट आपण संजूला देणार, तिसरं बिस्किट आपण अनिताला देणार, आणखी आपल्याकडे बिस्किट शिल्लक राहिली, चौथं बिस्किट पुन्हा राजूला, म्हणजे राजूकडे 2 झाली, पुन्हा संजूला, संजूकडे 2, पुन्हा अनिताला, अनिताकडे 2, परत शिल्लक राहिली, राजूला आणखी 1, राजूकडे 3, संजूला आणखी 1, संजूकडे 3, अनिताला आणखी 1, प्रत्येकाकडे 3-3, तरीही उरली राजूला 1, संजूला 1 आणि अनिताला 1। त्यामुळे प्रत्येकाकडे आता किती झाले बघा बिस्किटं, प्रत्येकाकडं 4-4 बिस्किटांची संख्या झाली। आपण बिस्किट संपेपर्यंत प्रत्येकाला 1-1 बिस्किट वाटलेलं आहे आणि या पद्धतीनं प्रत्येकाला 4 बिस्किट मिळाली आहेत। आता इथं एक चित्र दिलं आहे आपल्याला, हे चित्र आहे बोरांचं आणि याच्यावरती आधारित आपल्याला प्रश्न विचारला आहे। शेजारच्या चित्रात 18 बोरे आहेत, म्हणजे हे मोजायची गरज नाही आपल्याला, 18 बोरांची संख्या आहे। ही बोरे दोघांत समान वाटली तर प्रत्येकाला किती बोरे मिळतील। आता ही बोरं आहेत आपल्याकडं, आपल्याला ही दोघांमध्ये वाटायची आहेत। पहिल्यांदा आपण त्यासाठी एक तक्ता आखून घेऊया, त्यामध्ये बोरांची संख्या असेल आणि किती वाटे करायचे आहेत आपल्याला, किती जणांना वाटायचे आहेत, 2,
दोघात वाटायचे, तेही समान वाटायचे आहेत. त्यामुळे आपण वाटे किती करायचे ते लिहून घेऊया. एकूण बोरं, पहिला हिस्सा आणि दुसरा हिस्सा, 1 नंबर विद्यार्थी आणि 2 नंबर विद्यार्थी, किंवा एक मुलगा आणि दुसरा मुलगा. एकूण बोरांची संख्या 18 आहे. आपण एक एक बोर प्रत्येकाला देणार. आपण 2 वेगवेगळ्या रंगांनी ही बोरं दाखवूया. लाल रंगाने 1 दिलं, निळ्या रंगाने 1 दिलं. पुन्हा शिल्लकमध्ये 1 बोर 1 नंबरला, 1 बोर 2 नंबरला. ओळखू यावं म्हणून मी लाल आणि निळ्या या 2 रंगांच्या रेखांनी ते खोडतो आहे. 3 झाले बघा. आता लाल 4 झाले, म्हणजे पहिल्याला 4 झाले, दुसऱ्याला पण 4 झाले. आणखी बोरं शिल्लक आहेत. पहिल्याला 5 झाले, दुसऱ्याला 5 झाले. आणखी शिल्लक आहेत. पहिल्याला 7 झाले, दुसऱ्याला 7 झाले, पहिल्याला 8 झाले, दुसऱ्याला सुद्धा 8 झाले. आता आणखी 2 बोरं शिल्लक आहेत. त्यामुळं पहिल्याला 1 म्हणजे 9 बोरं झाली, दुसऱ्याला 1 म्हणजे 9 बोरं झाली. जर आपण हे मोजलं तर लाल खाट मारलेल्या किंवा लाल रेगाने खूण केलेल्या बोरांची संख्या आहे 9 आणि निळ्या रंगाची संख्या आहे 9. म्हणजे 2 वाटे केले तर प्रत्येकाला 9 बोरं मिळतील. आता हीच बोरांची संख्या आहे आणि ही बोरं आपल्याला आणखी किती जणांत वाटायचे ते आपण बघूया. बोरांची संख्या तेवढीच आहे. बोरांची संख्या आहे 18. बघा, पुन्हा एकदा आपल्याला प्रश्न विचारला आहे. शेजारच्या चित्रात 18 बोरे दिली आहेत. ही बोरे 3 जणात समान वाटायची आहेत. प्रत्येकाला किती बोरं मिळतील असं विचारले आपल्याला. लक्षात घ्या, बोरांची संख्या तेवढीच आहे, पण इथं ज्यांना वाटायचं आहे त्यांची संख्या मात्र बदलली आहे. ती संख्या झाली आहे 3. आणि म्हणून मग आपल्याला तक्ता आखून घ्यावा लागेल. लक्षात घ्या, पुन्हा एकदा सांगतो, तुम्हाला समजावं म्हणून हे तक्ते आखून तुम्हाला सांगितलेलं आहे. हे तुम्ही आहे असं बघून लिहिण्याची गरज नाही आहे. तुम्हाला हे फक्त समजून घ्यायचं आहे आणि मग भागाकार कसा केला जातो ते आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. ही त्याची पूर्वतयारी आहे. बघा, पहिल्यासाठी आपण लाल रंगाने करूया, दुसऱ्यासाठी निळ्या रंगाने करूया आणि तिसऱ्यासाठी आपण जांभळ्या रंगाने खाट मारूया. याच क्रमाने पहिल्याला लाल, निळा, जांभळा, लाल, निळा, जांभळा या क्रमाने आपल्याला काय करायचे आहेत, बोरांवरती आपण रेषा मारतोय आपल्याला समजावं म्हणून. आता बघा, प्रत्येकाला 2-2 मिळालेत. आणखी शिल्लक आहेत. मग तिघांना 1-1 देऊन टाकूया. आता प्रत्येकाकडे 3-3 बोरं झाली, तरी सुद्धा अजून बोरं शिल्लक आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा आपण प्रत्येकाला 1-1 बोरं देऊया. संपतायत का शिल्लक राहतात बघूया. तिघांना 1-1 दिलं तरीही 4-4 झाली प्रत्येकाकडं, तरी बोरं शिल्लक आहेत. तरी 5-5 झाली प्रत्येकाकडं, तरी पण शिल्लक आहेत. त्यामुळे दुसऱ्याला, पहिल्याला आणि तिसऱ्याला. आता बघा, प्रत्येकाकडे बोरांची संख्या झाली 6. म्हणजे जर 18 बोरं असतील तर समसमान वाटली तर पहिल्याला 6 मिळतील, दुसऱ्याला 6 मिळतील, प्रत्येकाला 6 बोरे मिळतील. हे लक्षात घ्या. गट किंवा वाटे करणे. आता हा जो भाग केला आहे आपण तसाच प्रकार आहे, गट किंवा वाटे करणे. बघा, इथं आंब्यांची संख्या आहे 6. याचे 2-2 आंब्याचे वाटे करा. आपल्याला याचे 2-2 आंब्यांचे वाटे करायचे आहेत. बघा, 2 आंब्यांचे केले, 2 आंब्यांचे केले. किती झाले ते वाट्यांची संख्या? बरोबर, वाटे झाले 3. आता हे 6 आंबे आहेत. मगाशी म्हटल्याप्रमाणे याचे 3-3 आंब्यांचे वाटे करा. बघा, 2-2 आंब्यांचे केले तर आपल्याला किती झाले? 3 वाटे झाले. आता 3-3 आंब्यांचे जर आपण केले तर किती वाटे होतात रे? बरोबर, 2. याचे वाटे किती झाले? 2. आता ही आंब्यांची संख्या मोजूया आपण. 2, 4, 6 आणि 8. इथं आंब्यांची संख्या आहे 8. आता आपल्याला सांगितलेली कृती पूर्ण करायची आहे. एकूण आंबे, एका वाट्यातील आंबे आणि एकूण वाटे. मग अशी 6 होते आंबे, आता 8 आंबे आहेत. लक्षात घ्या, एकूण आंबे आहेत 8. आणि मग जर आपल्याला असं सांगितलं की एका वाट्यामध्ये 2 आंबे घ्या, तर असे वाटे किती होतील ते मोजायचे आपल्याला. 1 वाटा झाला, दुसरा वाटा झाला, तिसरा वाटा झाला आणि
चौथा वाटा झाला. म्हणजे एका वाट्यात 2 असतील तर वाटे किती होतील? 4. लिहून घेऊया आपण 4. परत तेच आंबे आहेत, तेवढेच आंबे आहेत. आंब्यांची संख्या आहे 8 एकूण आंबे. आता मात्र एका वाट्यातील आंब्यांची संख्या बदललेली आहे. मघाशी एका वाट्यातील आंब्यांची संख्या 2 होती, त्यामुळं आपल्याला 4 वाटे तयार झाले होते. आता एका वाट्यात किती आंबे घ्यायचे आहेत आणि किती वाटे तयार होतील ते आपल्याला बघायचं आहे. एकूण आंबे 8 आहेत. एका वाट्यातील आंब्यांची संख्या इथं बदलली आहे. एका वाट्यात 4 आंबे घ्यायचे आहेत आपल्याला. बघा, एका वाट्यामध्ये आपल्याला 4 आंबे घ्यायचे आहेत. आपण घेऊया ते. जसजसं आपण इकडं आंबे घेऊ तसतसे वरचे आंबे कमी होणार आहेत, हे लक्षात घ्या. बघा, 4 आंबे घेतले, वरचे 4 कमी झाले. त्याच पद्धतीनं जेव्हा आपण यातले एक एक आंबे घेऊ, 4 आंबे जेव्हा तिथून घेऊ त्यावेळेस इथले वरचे आंबे कमी होतील. 4 आंब्यांचा 1 वाटा झाला आणि 4 आंब्यांचा दुसरा वाटा झाला. म्हणजे एकूण वाटे किती झाले बघा, तर 2. आता इथं काकडीचं उदाहरण दिलं आपल्याला. एका ओळीमध्ये 10 काकड्या आहेत. एकूण काकड्या 10. एका वाट्यात 1 काकडी असेल तर एकूण वाटे किती होतील? आपण गोल करून वाटे करूया. बघा, एका वाट्यात 1 काकडी असं आपण किती वाटे करतोय? 3 झाले, 4 झाले, 5 झाले, 6, 7, 8, 9 आणि 10. एकूण वाटे होतील 10. म्हणजे 10 काकड्यांचे एका वाट्यात 1 काकडी म्हटलं तर वाटे होतील 10. एका वाट्यामध्ये 10 काकड्या आहेत. एकूण काकड्या 10 आहेत. प्रत्येक वाट्यात आपल्याला 2 काकड्या घ्यायच्या आहेत. चला आपण 2 काकड्यांचे गट करूया. 1, 2, 3, 4 आणि शेवटचा होईल 5. म्हणजे जर 10 काकड्यांचे आपण एका वाट्यात 2 प्रमाणे वाटे केले तर वाटे होतील 5. 10 काकड्या पुन्हा एकदा दिल्यात. आता आपल्याला एका वाट्यामध्ये 5 काकड्या घ्यायला सांगितलंय आणि वाटे किती होतील विचारलंय. बघा, 5 काकड्यांचा 1 वाटा, उरलेल्या 5 काकड्यांचा दुसरा वाटा. म्हणजे इथं आपल्याला वाटे होतील 2. ते आपण लिहून घेऊया 2 वाटे म्हणून. परत काय विचारलंय बघा, 10 काकड्या दिल्या. 10 काकड्याचा 10 पैकी एका वाट्यात 10 काकड्या म्हटलंय. मग किती वाटे होतील रे? सहज सांगता येईल, एकच वाटा होणार आहे. तो आपण लिहून घेऊया 1. बघा, हे उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे. हे उदाहरण तुम्ही तुमच्या पुस्तकातलं आहे ते वाचायचं आहे आणि ते सोडवायचं सुद्धा आहे, हे लक्षात घ्या. या पद्धतीची उदाहरणं तुमच्या पुस्तकामध्ये दिलेली आहेत आणि ही उदाहरणं तुम्हाला सोडवायची आहेत. नाही समजलं तर व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा, वारंवार बघा आणि समजून घ्या.